नमस्कार. हिंदुस्तान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सध्या कुठेही गेलं तरी आपल्या खिशामध्ये कॅश नसली तरी पूर्वी आपण पाकीट घेतलं की नाही असा विचार न करून आपण बाहेर पडायचो. पण आता ते नसलं तरी चालतं. मोबाईलमध्ये आपल्या यू-पी-आय आहे, वेगवेगळे ॲप्स आहेत आणि आपलं सगळं काम भागतं. अगदी भाजीवाल्यापासनं अगदी कुठेही गेल्यानंतर अगदी कुठलंही ₹4 चॉकलेट जरी घ्यायचं असेल तरी आपण यू सर्रास वापरतो. आज पार्किंगचे पैसे आपण यू-पी-आयद्वारे देतो. सगळ्या गोष्टी आपण यू-पी-आयद्वारे करतो. अगदी या यू-पी-आय प्रणालीचं इतक्या दूरवर पसरून अगदी दुर्गमातल्या दुर्गम भागापर्यंत यू-पी-आय प्रणाली जी भारत सरकारने नेली आहे, त्याचं जगभर कौतुक झालं आणि या यू प्रणाली बऱ्याच देशांनी अंगीकारली सुद्धा. आज फ्रान्ससारख्या देशामध्ये जो जगप्रसिद्ध आयफेल टॉवर आहे, त्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर जाणाऱ्या लिफ्टचं तिकीट सुद्धा आपण यू-पी-आयद्वारे काढू शकतो. या इतकं सगळं यू-पी-आयचं सगळं पसरलेलं असताना आपली भारताची जी मध्यवर्ती बँक आहे, आर-बी-आय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याचा रिपोर्ट मात्र काहीतरी वेगळंच सांगतो. आर-बी-आयने सगळ्या आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे, की यू-पी-आयचं प्रमाण जरी वाढलेलं असलं, तरी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये रोख म्हणजे कॅश याचं प्रमाण अजिबात कमी झालेलं नाही. आता हे नेमकं कसं काय झालं? या यू-पी-आय जर वाढलं असेल तर कॅशचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो खोटा ठरलाय आणि हे कशामुळे झालं हे समजून घेणं आज आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठीच आज आपल्यासमोर उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर आपलं नमस्कार. मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. तर मला हे पहिले सांगा की नेमका आर-बी-आयचा रिपोर्ट सांगतं काय? हे घडलं कसं? आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे जी कॅश जी गोष्ट आहे ती परत कशामुळे आली? हे सत्य आहे की आपल्याकडे अर्थव्यवस्थेमध्ये चलनामध्ये जी कॅश आहे त्या कॅशचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आताच्या काळामध्ये. कोरोना ज्या वेळेला आला त्यावेळेला पहिल्यांदा कॅशचं प्रमाण आपल्याकडे कॅशचा वापर कमी झाला आणि सर्वत्र ज्याला आपण QR कोड म्हणून किंवा डिजिटल पेमेंट म्हणून मग ते गुगल पे असेल UPI या सगळ्यामधलं पेमेंट आपल्याकडे अतिशय सर्वसामान्य झालं. आणि तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे की घरातनं बाहेर पडताना पाकिट आहे की नाही याची काही विचार करायची गरज नाही. आपल्याकडे मोबाईल आहे तर यू कॅन ट्रॅव्हल. तुम्ही पेट्रोल भरू शकता, तुम्ही भाजी घेऊ शकता, तुम्ही ऑटोमोबाईलचे पैसे देऊ शकता, अगदी तुम्ही मॉलमध्ये जाऊन तुमच्या सिनेमाचं तिकीट काढू शकता, रेस्टॉरंटचं बिल देऊ शकता. जे जे तुम्हाला रोजच्या जीवनात लागणार आहे त्याच्यात कुठेही तुमच्याकडे कॅश नसेल तर एक कणही तुमचं अडत नाही अशा प्रकारच्या अवस्थेपर्यंत आपण निश्चित पोहोचतो. त्याचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. अगदी भारताचं एक टोक आहे सुबानसरी म्हणून अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या टोकावर, जिथे एक फार मोठा जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या कामात मी लक्ष घालत होतो आणि त्याच्या पुढे जंगलच आहे आणि जंगलाच्या पुढे जाऊन काही वेळांनी चायनाच लागतं. तर सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडलो होतो आणि 3-4 किलोमीटर पुढे गेल्यानंतर एक शाळावाला दिसला. रोजच्या सवयीप्रमाणे शाळा घेतला आणि लक्ष झालं की आपल्याकडे पैसे नाही आहेत. मी अगदी ओशाळेपणे सांगितलं की बाबा पैसे नाही आहेत माझ्याकडे, तुला काय काळजी करू नका, डिजिटल पे करा. आणि मला आश्चर्य वाटलं की तिथे सुद्धा डिजिटल पे आपल्याकडे पोहोचलेलं होतं. आणि हे सगळं होत असताना तुम्ही पाहिलं असेल तर आपल्याकडे 2006 मध्ये 2016 मध्ये आपल्याकडे पहिल्यांदा डिमॉनिटायझेशन झालं आणि त्याच्यामध्ये 500 आणि 1000च्या ज्या 2000च्या नोटा होत्या त्या आपल्याकडे रद्दबादल ठरवल्या. त्याच्यानंतर जे आपल्याकडे ज्या नोटा आल्या त्या देखील काही काळाने रद्दबादल ठरवल्या आणि मग असं QR कोड कोरोना आला आणि पेमेंट स्कॅन याच्यानंतर असं एक वाटायला लागलं की आपल्याकडे कॅशची गरजच काही उरलेली नाहीये. परंतु प्रत्यक्षात आरबीआयचा रिपोर्ट असं सांगतो की कॅशचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वाढलेला आहे आणि कॅश खूप मोठ्या प्रमाणात आता अर्थव्यवस्थेमध्ये चलनामध्ये आलेली आहे. त्यामुळे एंड ऑफ कॅश असं जर कोणाला वाटत असेल UPI पेमेंट डिजिटल पेमेंट वाढल्यामुळे तर तसं काही नाही आहे. आपल्याकडे कॅश भरपूर प्रमाणात आहे आता अर्थव्यवस्थेत. तर तुम्ही आता मगाशी नोटाबंदीचा उल्लेख केलात की डिमॉनिटायझेशन जे झालं आणि त्याच्यामुळे त्याचा मूळ उद्देशच तो होता की आपल्या चलनाचा वापर कमी, कॅशचा वापर कमी करून डिजिटल पेमेंटकडे जाणं. परंतु आरबीआयच्या रिपोर्टमध्ये दोन्हींचं प्रमाण तितकंच वाढतंय, किंबहुना कॅशचं प्रमाण जास्त वाढताना दिसतंय असं तुम्ही म्हटलात. हे नेमकं कसं काय झालं? हे गौड बंगाल आम्हाला समजावून सांगा. गौड बंगाल असं मी म्हणणार नाही, परंतु हे सत्य आहे हर्षद की आपल्याकडे कॅशचंही प्रमाण वाढतंय आणि डिजिटल पेमेंटचंही प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि हे दोन्ही एकाच वेळी एकाच गावात एकाच ठिकाणी एकाच घरामध्ये घडते ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आज माणसं डिजिटल पेमेंटही करतायत आणि आज माणसं कॅशही खूप मोठ्या प्रमाणात वापरतायत.
जी बिलं आहेत ती बिलं देण्याकरता आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आपण मोबाईल ऍप्स निर्माण झालेले आहेत. MSCBचं बिल असेल, गॅसचं बिल असेल, सोसायटीचा मेंटेनन्स असेल, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आता आपण डिजिटली वापरतो. परंतु घरामध्ये कॅश आहे का असं विचारलं तर तुम्हाला सहज एका मध्यमवर्गीय घरामध्ये 50-60 हजार रुपये किंवा 1 लाख रुपये सहज काढून देतात की नाही, हे आम्ही ठेवलेले होते आमच्याकडे. तर हे पूर्वी आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रकमा नव्हत्या. सो देर इज डिजिटल पेमेंट ऑल्सो अँड देर इज अ कॅश ऑल्सो. सर तुम्ही मग आपण डिमॉनिटायझेशनचा उल्लेख परत एकदा करतो. याचं कारण असं त्याच्यामध्ये 500 आणि 1000च्या नोटा आपण बंद केल्या होत्या. मग आज जी कॅश वाढतीये ती नेमकी कुठल्या काय आपण ह्याच्यामध्ये वाढते, कुठलं डिनॉमिनेशन्स त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाढतायत आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न RBI त्याच्याकडे कसं बघताय? ही वस्तुस्थिती आहे की करन्सी इन सर्क्युलेशन ही वाढते आणि त्याचा आकडा जो आहे ना तो थक्क करणार आहे. 2021-22 मध्ये हाच आकडा 17.70 लाख कोटीचा होता आणि तोच आकडा आज 40 लाख कोटीच्या वर गेलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जी वाढ झाली आहे ना ती कित्येक पटीनं आपल्याला झालेली दिसते. आणि मी सांगत नाही, हे आरबीआयचा रिपोर्टच सांगतो की कॅश इन सर्क्युलेशन हॅज इन्क्रीज टू अबाउट 40 लाख करोड. ही वस्तुस्थिती आहे अँड दॅट्स व्हेरी शॉकिंग. याचं कारण हा जर आकडा तुम्ही आणि जर ड्युरेशन याचं मॅच केलं तर लक्षात येईल की जवळपास 11% कॅशमध्ये दर वर्षाला आपल्याला वाढ होताना दिसते आणि हे अपेक्षित नव्हतं. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा तो आहे की ते ते अपेक्षित होतं का, तर नव्हतं. दुसरी अनपेक्षित गोष्ट काय आहे की ही जर कॅश बँकांकडे असती तर आपण समजून घेऊ शकलो असतो. परंतु ही ही जी कॅश आहे ही बँकांकडे नाही आहे. ही सर्वसामान्य माणसाच्या, ग्राहकाच्या घरात, खिशात आहे. आणि तो एक मुद्दा आपल्याला समजायला कठीण जातो की पीपल आर युझिंग कॅश अँड पीपल आर युझिंग डिजिटल पेमेंट ऑल्सो. आणि हे प्रमाण किती आहे, तर 28 लाख कोटी आपल्याकडे डिजिटल पेमेंट दरवर्षी होत आहे. 70% आपल्याकडे कॅश वापरली जाते आता. आणि हे पूर्वी आपल्याकडे नव्हतं. परंतु ते आता आपल्याला पुन्हा दिसतंय. सो व्हॉट यू कॅन से इज दॅट कॅश हॅज नॉट डिसअपियर्ड. कॅश हॅज ऍक्च्युअली कम बॅक इन सर्क्युलेशन. सर हे सगळं असलं तरी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याकडे येतोच की हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगलं की वाईट? आपलं याच्याबद्दल काय? हा खरा कळीचा मुद्दा आहे की इज दिस गुड ऑर बॅड. जर ती कॅश अकाउंट केलेली असेल, वैध मार्गाने आलेली असेल आणि त्याच्यावरचे जे निर्धारित कर आहेत ते निर्धारित कर जर भरलेले असतील तर तो एक व्यवस्थेचा भाग आहे असं आपण एक स्वीकारू. पण त्याच्या पलीकडे जाऊन अर्थशास्त्राचा एक छोटासा अभ्यासक म्हणून मला नेहमी असं वाटतं की कॅश याचा तुम्ही इंडिपेंडंट विचार नाही करू शकत. तुम्ही कॅश याचा विचार कसा करायला पाहिजे, तर कॅश टू जीडीपी रेशो किती आहे याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे कसं तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. एखाद्या माणसाला 50,000 रुपये इन्कम आहे आणि त्याच्यावर 5 लाखाचं कर्ज आहे आणि एखाद्या माणसाला 1-2 लाख रुपये इन्कम आहे आणि त्याच्यावर 5 लाखाचं कर्ज आहे. याच्यात फरक आहे की नाही? ज्याचं इन्कम 20-25 हजार रुपये आहे, 50,000 रुपये त्याच्यावरचं कर्ज एवढं, आणि ज्याचं 1 लाख रुपये 2 लाख रुपये इन्कम आहे महिन्याचं त्याच्यावर 5 लाखाचं कर्ज आहे, याच्यामध्ये जो फरक आहे ना तोच याच्यामध्ये आहे. त्यामुळे अमाऊंट ऑफ कॅश इन सर्क्युलेशन इकॉनॉमी इज नॉट अ प्रॉब्लेम. इट्स रेशियो विथ द साइज ऑफ द इकॉनॉमी इज द प्रॉब्लेम अँड दॅट नीड्स टू बी स्टडीड. म्हणून मग मी त्या रिपोर्टमध्ये आणि नंतर इतर अनेक उपलब्ध साधनातून त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि मग लक्षात आलं की 2021 मध्ये कॅश इन सर्क्युलेशन अँड इट्स रेशो विथ जीडीपी हा 14% होता आणि आता कॅश इन सर्क्युलेशन वाढली पण त्याचा जो जीडीपीशी असणारा रेशो आहे तो 14%वरनं 11%वर खाली घसरलेला आहे. म्हणजे क्वांटम मध्ये कॅश जरी वाढलेली असली तरी अर्थव्यवस्था त्याच्या कित्येक प्रमाणात वाढलेली असल्यामुळे त्याचा पर्सेंटेज जे आहे टोटल कॅशचं ते खूप आपल्याकडे कमी झालेलं दिसतं आपल्याला.
त्यामुळे कॅश जरी वाढली पण त्याचा जीडीपीतला शेअर कमी झाला, ही आत्ताची अर्थव्यवस्थेची एक गोष्ट आपण याच्यावर टीका करताना किंवा याच्याविषयी बोलताना लक्षात घेतली पाहिजे. सर, पण तुम्ही मगाचपासून उल्लेख करता की कॅशचा वापर वाढलेला आहे आणि ती वस्तुस्थिती आहे. मग तो कॅशचा वापर जो आहे हा का वाढलाय? कारण आपण मगाशी बघितलं की सगळ्या गोष्टींसाठी पण युपीआय वापरू शकतो. मग तरी सुद्धा कॅशचा वापर का वाढतोय? गुड क्वेश्चन. त्याची 3-4 कारणं आहेत तुम्हाला मी सांगतो. सर्वप्रथम आपण छोटे उद्योजक आणि व्यावसायिक घेऊया. त्या व्यावसायिकांचा सेल अॅन्युअली जेव्हा 40 लाखाच्या वरती जातो आणि सरकारच्या ते लक्षात येतं, तेव्हा विविध राज्य सरकार त्यांना जीएसटी साठी टॅक्स नोटीस इश्यू करते. आणि ते नोटीस इश्यू केल्यानंतर मग त्यांना पळापळ करावी लागते, धावपळ करावी लागते आणि त्यांना ऑल्टरनेट मोड ऑफ पेमेंटकडे कटाक्षाने वळावं लागतं. आणि मग ते वाचवायचं असेल तर मग ते कटाक्षाने कॅशकडे वळतात. सो ज्यांचं युपीआय पेमेंट 40 लाखापेक्षा जास्त वाढलेलं आहे त्यांना रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे असं सरकारने बजावलं आणि तशा नोटिसेस त्यांना बजावल्या या काळामध्ये. आणि त्या फक्त एका सरकारने, महाराष्ट्र सरकारचं नाही, अनेक राज्यांनी त्या नोटिसेस बजावलेल्या आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला अर्थव्यवस्थेचे गणित लक्षात घ्या, ज्या वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये व्याजाचे दर जास्त असतात त्यावेळेला सेव्हिंग अकाउंट मध्ये लोक पैसे ठेवतात की चला आपलं उत्तम 10-12%, 9-10% सुद्धा त्याच्यात मिळत आहेत. पण ज्या वेळेला व्याजाचे दर खाली कोसळतात, विशेषतः ज्या डेव्हलप्ड इकॉनॉमीज आहेत, इंग्लंड, फ्रान्स वगैरे, तिकडे 3 आणि 3% वगैरे तुम्हाला रेट दिसतात. मग ती बँकेत ठेवली काय आणि घरी ठेवली काय, हे फार त्यात तुमचं आर्थिक नुकसान होणार नसतं किंवा जे नुकसान होणार आहे ते अतिशय स्मॉल आहे. त्यामुळे people prefer to keep cash at home rather than keeping that cash in saving bank account for comfort, for convenience. की कधीही लागली, जस्ट इन केस ऑफ इमर्जन्सी लागली तर घरात राहू द्या, एक प्रकारची कम्फर्टची भावना मनात येते. माझ्याकडे सेव्हिंग बँकमध्ये ₹100 आहेत, एफडी मध्ये ₹100 आहेत, म्युच्युअल फंडामध्ये एवढे रुपये आहेत, प्रॉपर्टीमध्ये एवढे रुपये आहेत, शेअर्समध्ये एवढे रुपये आहेत, विजावीज माझ्याकडे कॅशमध्ये रुपये आहेत. याच्यामध्ये सायकोलॉजिकली, याला काही अर्थ नाहीये तसं पाहिलं तर, सायकोलॉजिकली आम्हाला वैध मार्गाने सरकारला डिक्लेअर केलेली कॅश ठेवण्या याच्यामध्ये आपली या पिढीची एक मानसिकता आपल्याला दिसते. हा एक भाग झाला. दुसरी आणखीन एक तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला सोन्याचे दर खूप वाढतात त्यावेळेला 2 गोष्टी होतात. घरामधलं जे अशा प्रसंगासाठी, प्रॉफिटसाठी म्हणा किंवा इमर्जन्सीसाठी म्हणा घेऊन ठेवलेलं सोनं असतं ना, ते सोनं बाजारात विक्रीसाठी येतं किंवा बॉरोईंगसाठी येतं. म्हणजे ते सोनं तारण ठेवून त्याच्यावर आपण पैसे मिळवायचे, बरोबर, ते आपल्याकडे येतं. आता मी त्या आकड्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सोन्याचे दर आता तुम्हाला माहिती आहे आवाजही वाढलेले. आपण एक पाहिजे नंतर एक कधीतरी कार्यक्रम करूया की इज दिस अ राईट टाइम टू इन्व्हेस्ट इन गोल्ड, और जे गोल्ड आहे ते विकून बाहेर पडणं जास्त योग्य आहे. याच्यावर आपण एक पुढच्या 1-2 दिवसात कार्यक्रमही करूया. परंतु आज सोन्याच्या अगेन्स्ट कर्ज उचलणे याचा आकडा 1,16,000 कोटींवरनं मागच्या काही 1-1.5 वर्षामध्ये तो चक्क 2,51,000 कोटीपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे त्याच्यात जी दुप्पट वाढ झालेली तुम्हाला दिसते, त्या दुप्पट वाढीमुळे सुद्धा आपल्याकडे कॅश इन हँड याला जास्त प्रमाणात दिसतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आतापर्यंत युपीआयच्या माध्यमातून, गुगल पेच्या माध्यमातून, फोन पेच्या माध्यमातून कशा करता पैसे देत होतो, तर ते आपण जे पैसे देत होतो ते पैसे टॅक्सीवाल्याचे होते, पेट्रोलवाल्याचे होते, भाजीवाल्याचे होते, फळवाल्याचे होते, किराणा माल आणतो त्याचे होते,
मॉलमधल्या पिक्चरचे होते, पॉपकॉर्नचे होते, बस तिकिटाचे होते, विमान तिकिटाचे, अशा छोट्या रकमांचे होते. 86% of the payment from person to merchant was in this format. परंतु ज्या वेळेला आम्हाला एक कम्फर्ट हवा असतो की हे सगळं आहे, पण आज कुठल्याही मध्यमवर्गीय घरात जाऊन तुम्ही विचारलं की अरे बाबा काही नड आहे, मला पटकन 50,000 देऊ शकतोस का, तर डिजिटल पेमेंट नकोय, मला कॅश हवी आहे, तर ती माणसं कॅश सुद्धा काढून देऊ शकतात. याचं कारण अडीअडचणीला हवी म्हणून 500च्या नोटांमध्ये ठेवलेले जे पैसे आहेत ना, which is the highest deemed currency note at this point of time after withdrawal of 2000 and 1000 rupee notes, त्याच्यामध्ये ती ठेवलेली आहे. आणि ती कशा करता ठेवली आहे, तर ती एक असुरक्षिततेची भावना मनामध्ये घर करून राहिली आहे. ती जी साठवून ठेवलेले पैसे आहेत ना, त्या साठवून ठेवलेल्या पैशामुळे सुद्धा चलनामध्ये असणाऱ्या कॅशची वाढ झालेली आपल्याला दिसते. ही वस्तुस्थिती आहे. ही 4 कारणं आहेत खरी. सर, याच्यामध्ये आता या सगळ्या विवेचनातनं मला तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आता खरंच हे दोन्ही जर वाढतंय आणि दोन्हींची कारणं तितकीच सबळ आहेत आणि तितकीच आपल्याला वस्तुस्थितीवर धरून दिसत आहेत, त्या दोन्ही गोष्टींची वाटचाल कशी चालेल? कॅश इकॉनॉमी आणि युपीआय इकॉनॉमी, डिजिटल इकॉनॉमी, या दोघांची वाटचाल कशी असेल? भविष्य कसं असेल? डिजिटल इकॉनॉमी तर वाढत जाईल, याच्यात काही शंकाच नाही. आणि कॅश इकॉनॉमीचं अस्तित्व हे गोल्ड प्राइसेस, इंटरेस्ट प्राइसेस आणि तुमची एक मानसिक कम्फर्ट लेवल याच्यावर अवलंबून असतं. त्यात जशी जशी प्रगती होईल, इंटरेस्ट रेट वाढतील किंवा गोल्ड प्राइसेस अधिक स्टेबल होतील, तेवढी कॅश इन हँड आणि असुरक्षितता मनातली कमी होईल, तेवढी कॅशची गरज किंवा कॅशची मानसिकता आपली कमी होऊन जाणार आहे. पण कॅश पूर्णपणे नष्ट होईल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे मला असं वाटतं की वी नीड टू लर्न टू लिव्ह विथ बोथ डिजिटल पेमेंट ॲज वेल ॲज कॅश. हाच या आरबीआयच्या रिपोर्टचा अर्थ आहे. सर, आपण आज अतिशय वेगळ्या, तसं आपण म्हटलं रूढ अर्थाने असा विषय नाही आहे हा, खरं ट्रेंडिंग मधल्या लोकांना समजत पण नाही, त्यामुळे हा असा वेगळ्या विषयावरती आपण चर्चा केली आणि खरंच खूप महत्वाचा आहे. लक्ष दिलं तर आपल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला उकलून सांगता येऊ शकतात, समजून घेणं गरजेचं आहे. या विषयाबद्दल तुम्ही आम्हाला संबोधित केलं आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत, ह्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर आज आपण आरबीआयच्या रिपोर्ट बद्दल चर्चा केली आणि त्या रिपोर्ट मधल्या बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या अर्थव्यवस्थेसाठी आणि पर्यायाने आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत आणि अर्थव्यवस्था आपल्या दोन्ही गोष्टींसाठी त्या महत्वाच्या सुद्धा आहेत, या गोष्टींनी चर्चा केली. आणि आपण जर युपीआय, डिजिटल इकॉनॉमी, डिजिटल इंडियाचा आपण जो काही गोष्टी आपण सांगतो, प्रत्यक्षात त्याची स्थिती काय आहे हे पण आपण समजून घेतलं आणि खुद्द आरबीआय त्याच्याबद्दल काय म्हणते हेही आपण समजून घेतलं. या गोष्टींची चर्चा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.